रसिका, ए रसिका, अगं चहा दे. काय आहे सारखं सारखं चहा 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 वगैरे काही मिळणार नाहीये गे. चकली खा. बापरे, चकली हो गरम गरम एक खा. एवढ्या तयार पण केलीस? म्हणजे काय खाऊन सांग कशी झाली आहे. कशी झाली आहे? हा चांगली झाली ना. तिखट वगैरे व्यवस्थित. मीठ कमी नाहीये ना. जाळ्या झाल्यात घरात, जाळ्या. हो का. नाही दिवाळीची साफसफाई करायचीच आहे मला. काय चांगली झाली आहे ना. आहा, कशी झाली आहे. कमाल चुकली आहे. काय कमाल चकली आहे. कमाल चकली आहे. आहा, का केल्यास म्हणजे एवढ्या लवकर का केल्यास? लवकर काय हो. दिवाळी तोंडावर आली आहे. म्हटलं हा म्हणता दिवस जातील जसा वेळ मिळतोय ना पटकन एक एक पदार्थ आवरून घेऊया. घ्या ना अजून घ्या. नका बस बस बस. अरे वा, छान छान. आता नाही आज दिवाळीला फराळासोबत. आता नाही. परत चला तुम्ही आता मला चकल्या पाडायला मदत करा. अरे चला आता, या. ए रसिका, आता अजून काही चकल्या पाडायच्या? या पडलेल्या चकल्या आहेत की नाही? ए पडली, ए पडली, ए तळली. पडलेल्या चकल्या नाही अहो एवढ्याच केल्यात. आता अजून पाडायचे. चला ना हो मदत करा ना मला. मला नको. हे बघ, आज रविवार आहे की नाही. मग आज मला ऑफिसचं काम आहे. तुमचं नेहमीच असतं हे. काय ना, ओव्हरलोड आहे ऑफिसमध्ये. मी काम करेन. तू एक काम कर, तुला मदतीसाठी कोणीतरी हवा आहे तर तो आपल्या संसाराच्या प्रवासाला एक विनाकारण जो टोल लागलेला आहे त्याला बोलावून घे. म्हणजे तो बावळट, अक्कलशून्य, कफल्लक तुझा भाऊ आहे ना. कसं कसं बोलताय हो तुम्ही. कसं बोलताय. त्याला तर कसं कसं बोललं पाहिजे. एक काम कर, त्याच्यासाठी रोजचा वार रविवार आहे की नाही, त्याला घेऊन जा चकल्या तळायला. आणि लक्ष नसेल तेव्हा कढईत ढकल जा. तुम्हाला ना माझ्या भावाबद्दल काहीच वाटत नाही. तो बिचारा बघा तुम्हाला आज गाजर हलवा खायचा होता म्हणून गाजर आणायला मार्केटमध्ये गेलाय तो. ताई उगाचच घालून पाडून ताई! खायचं असतं. बघा आला. ताई 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 क्या? ताई भाऊजींना बोलाव. ताई आहे मी. ओ जी जा जी करू का मी तुम्हाला पिझ्झा जी. कानाखाली आवाज काढू का रे? ओंक्या इकडे. ताई गाजर आणायला गेला होतास. गाजर कुठे आहे. तिथेच राहिले ते. तुला एक कोण धड करता येते ओंक्या. गाजर को भूल जाओ, गाजर को भूल जाओ. ताई बोल. मला जॉब मिळालाय ताई. काय ओंक्या तुला जॉब लागला. ए माझ्या ओंक्याला माझ्या अंक्याला जॉब लागत. माझ्या अंक्याला जॉब लागत. माझ्या अंक्याला एक job एक 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 लागत. रसिका 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 आनंदात थोडं लॉजिककडे येऊया. थांब. देव पावला. रविवारच्या दिवशी कोणी दिला रे तुला जॉब? सांगतो ताई. हा? एक संस्थानिक आहेत, त्यांनी मला वारस म्हणून जॉब दिलेला आहे. वारस म्हणून जॉब दे. हा? ही काय जॉब प्रोफाईल आहे? ताई कसं आहे. ताई आहे का रे मी? तेच ते जिजाजी. हा. काय आहे, मी आता तुमच्यासाठी गाजर आणायला गेलो होतो ना. बरोबर. तर तिकडे मार्केटमध्ये एक संस्थानिक आलेत. हा. त्यांचा एक मोठा हत्ती होता, 4-5 अशा बग्ग्या, 8-6 घोडे, बापरे. 50 सैनिक असे भाले तलवारी ढालबिल घेऊन उभे होते. ओंक्या, हा शोभायात्रा नाही ना पाहिलीस? का बघीन मी शोभायात्रा. मी बोलतोय संस्थानिक ते यायला निघालेत आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे काय. असे असे कसे घरात पसारा बघू अरे, ओंक्या. आले आले असं आले बोलत आले काय आले देणार हे आवरा. त्यांना खायला? अरे, हे ठेवा कुठेतरी. कुठे- ए, ए. पसारा आहे सगळा. पसारा. रसिका, हँडअप करून काय. ताई ताई ए ओंक्या ओंक्या, हा हा संस्थानिक आहे? नाही, हा फक्त स्थानिक आहे. अहो, त्याच्या हातात- होशियार, महाराज पधार रहे हैं. अरे कमाल! सरकार सरकार गरीब के झोपड़े में आपका स्वागत है सरकार. अरे मुजरा करा ना. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दिल चीज क्या है ताई दिवाळी ने ताई दिवाळी क्या बात है ताई. क्या बात है ताई. रसिका रसिका भानावर ये, भानावर ये. नाही नाही, ताईवर हात उचलायचा. नाही तिचं लक्ष नव्हतं म्हणून. रसिका भानावर ये.
काय करतेस तू? कसला मुजरा? कोण माणूस आहे माहितीये का तुला? नाही डायरेक्ट माहित. जाशील मुजरा कर. मुजरा म्हणजे हे नाही पण करायचंय. ओंक्या म्हणाला, मला काय माहिती? माहितीये का कोण माणूस आहे? कोण आहे बाबा हा माणूस? बदतमीज सरकार बदबक बदबत तुम्ही बाय ना बाटोड तुम्ही बाय ना हाड्या मारू हाड्या असं बोलतो आम्हाला. एवढी हिंमत झाली तुझी? सैनिकांना याला भाल्यावर बसवा आणि असं असं नाचवा याला. जाऊ, जाऊ, मज्जा येईल, जाऊ, जाऊ. अरे का वेडी आहेस का? असंच नाचायचंय. अरे मी असं नाही नाचणार. भाले असे नाचणार. कसली मजा घेतेस? थांब. थांबा थांबा सरकार, मी माझ्या भाऊजींच्या प्राणाची भीक मागतो ठीक आहे, सरकार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या याच्यामुळे सोडला बरं का. कशाला काहीतरी करताय भाऊजी. गप्प बसा ना जरा. मला बोलू द्या. मी येऊ सर? ये सर मला फक्त एवढाच प्रश्न आहे की तुम्ही कोण आहात बाबा? कुठनं आलाय? आम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात म्हणून. बाकी काही नाही. आम्ही श्यामसुंदर सड्डमवार नंदुरबार निकोबार संस्थानाचे संस्थानिक आहे बुवा. नंदुरबार निकोबार? हम्म. अंदमान निकोबार वेगळं ऐकलंय. धुळे नंदुरबार वेगळं ऐकलंय. नंदुरबार निकोबार काय आहे? चिटणीस जी महाराज. आपल्या संस्थानाची महती सांगा बुवा याला. जी महाराज. हम्म, काय सांगू आमच्या संस्थानाबद्दल? हम्म. आमच्या संस्थानाची महती सांगावी तेवढी कमी आहे. मग आमचं संस्थान तुमच्या नगरीच्या ईशान्य भागात स्थित आहे. या आज आमच्या संस्थानात हजारो सेवक आहेत. वा 35 चहाचे माळे आहेत. या हजारो हत्ती आहेत. आणि नजर जाईल तिथपर्यंत जमीन आहे. या याशिवाय आमचं संस्थान देशातील सगळ्यात सदन संस्थान आहे. या 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 क्या बात आहे. एवढं सगळं आहे आमच्याकडे. पण दैवाचा योग बघा, आम्ही निपुत्रिक आहे हो. म्हणजे आम्हाला मूलबाळ नाही ना, त्याच्यामुळे काय आहे, आमच्या संस्थानाला वारस नाही ना. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ना संस्थानाला परिपूर्ण असा वारस मिळावा म्हणून आहे ना आम्ही आमचा लवाजमा घेऊन तुमच्या नगरीत आलो. आहे ना आमच्या संस्थानाची परंपरा आहे, परंपरा की बुवा राज हत्तीच्या युवकाच्या अंगावर फळ टाकेल तो होणार पुढचा युवराज. आणि गंमत बघा हो, म्हणजे बाजारपेठ येते ना, आम्ही फिरत असताना हा हिरा आमच्या नजरेस पडला. कोण? मी माझा भाऊ. मी हिरा. हिरा हे भाऊजी केलीये. गप्प बसा जरा. फालतूपणा करू नका. तर वा म्हणजे तिथे एका गाजर विकणाऱ्याकडून एकाच मापाची गाजरं अशी निरखून निरखून येत होता हा. बघा बघा, हा. माझा भाऊ. आणि म्हणजे मला तेव्हा ध्यानात आलं की हा जो गाजर पारख्या आहे हा काही बारी आहे. आणि योग बघा, राज हत्तीने ना याच्या अंगावर किळू टाकलो. मी केळ पकडलं आणि खाल्लं पटकन. आणि निश्चित झालं की हा आमचा होणारा युवराज आहे. सरकार सरकार मला पापी दिली. मला पापी एक- दिली. एक मिनिट, तुम्हाला पण हवी आहे? नाही, यांना पण हवी आहे? नाही, मला पा- घ्या हो, घ्या लाजून. पापी नकोय. मला बोलायचंय त्यांच्याशी. अशी घ्या, इकडची घ्या. थांब रे बाबा ओंक्या. थांब जरा दोन. अशी घ्या ना. ए, असं नाही, काय नाही, त्यांच्यासमोर नाही, नाही, नका नाही. त्याची. एक मी बसू का 2 मिनिट इथे? राज हो. मला हे आलेलं आहे लक्षात. म्हणजे तुमची सगळी पद्धत माझ्या लक्षात आलेली आहे. मग? हत्तीने मला वाटतं चुकून केळं फेकून मारलेलं अरे आहे. नाही हो, गैरा भारी हत्ती आमच्या परंपरा आहे आमची ती. आता मी राजा कसा झालो, त्या ज्या राज हत्तीने ना माझ्यावर पिरू मारला. मी युवराज. मी म्हणतोय ना तुमचा हत्ती चुकतो. बघा अरे फालतूपणा नका करू हा. आमच्या परंपरेची चेष्टा करताय का तुम्ही? नाही. अरे माझ्या डोकं फिरलं ना. अयो. बरं, बरं. सरकार मग मी रुसून गेला की सरकार. मग मी याला सांगेन टुचुक टुचुक. नाही, नाही, Sorry, sorry. सरकार सरकार माफ करा. अजून खाली जाऊन मुजरा करता येणार सरकार. थोडस तरी वर या. सरकार मी माफी मागतो. तुम्ही इथे बसा प्लीज प्लीज. माफी मागितली. जाऊ दे. मला फक्त एवढंच सांग. ए काय आहे बरं त्या खिडकीत? बघ बरं. काय आहे? काय रे ओंक्या? काय माहिती? बघूया आपण. मला एवढंच सांगायचं होतं की हा माणूस ना लायकीचाच नाहीये. म्हणजे हा युवराज काय, हा 16वा खेळाडू व्हायच्या लायकीचा नाहीये. माझं प्रामाणिक मत हे आहे, काय? हा मूर्ख आहे, याला काही कळत नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादा वेगळा माणूस बघा ना. तुमच्या हत्तीसमोर मला घेऊन जा. मी MHJ कंपनीत सिनियर अकाउंटंट आहे. बर. व्यवहारात चोख आहे. हत्तीने माझ्यावर केळं फेकून मारलं तर मला युवराज म्हणून घ्या, वारस म्हणून. अरे भाऊ तू डबड्या तोंडाच्या आहे. डबड्या तोंडाच्या. हत्ती तुला बघेल आणि तुझ्या तोंडावर पाय ठेवी. ते चोथ्याच्या काय करायचो? नाही. अरे नाही, आमची परंपरा, आमच्या परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. सगळं ठरलेलं आहे. याला आम्ही रीतसर दत्तक नाही घेणार आहे. ऐका माझं एक. परवा आमच्या नंदुरबार निकोबार संस्थानाच्या जनतेसमोर
याला मांडीवर घ्यायचा कार्यक्रम करणारे आम्ही. अहो ऐकलं का, हा माणूस आपल्या ओंक्याला मांडीवर घेणार आहे. रसिका, मला खूपच आनंद झालाय. नाही, आपला ऐक, ऐक. ओंक्या आता युवराज सिंग होणार आहे. तू ऐक रसिका मला सगळं खूप बरं. कळतंय, पण आता याचा आनंद नको मानून घेऊस. का? याची भीती बाळग की हा बैल आपल्या वळूला मांडीवर घेणार आहे. ते कसं दिसेल याचा विचार कर जरा. अहो छान दिसेल, फोटो काढू ना आपण त्याच्याकडे पोस्ट पण करू. ए, काय खुसूर पुसूर चालू आहे रे? नाही नाही काय ते- कट करा सांग करतो का रे भाऊ हो, हो, तू? हो. फालतूपणा करायचं नाही. फिटनेस याची गर्दन मारा. थांबा ओ संस्थानिक सरकार, काय? ऐका ना गप्प त्याला बसा सांगता- ना तुम्ही. मग नेमन राहा नेमन. फिटनेस फालतूपणा केल्याची काय शिक्षा आहे सांगा त्याला. फालतूपणा करणाऱ्यांच्या कमरेला आम्ही मधाचं पोळं बांधतो आणि त्याच्या मागे अस्वल सोडतो, जेणेकरून तो अस्वलापासून जरी वाचला तरी मधमाशा त्याचं मध काढते. काढायचं मध काढायचं. फिटनेस घेऊन जा याला, याच्या कमरेला मधमाशाचा मरवंदा खरबंदा बोंदा कुंदा. अहो ते काही काहीतरी बोलतात ना ते. हे मन आहे, म पासून सुरू होतं. माहीम माहीत नाही हो, आदरयुक्त बोलतात ना म पासून. महोदय. हा महोदया हा हे माफी मागतो हा मी रसिका हा याची भगिनी ही. वा. हा आम्हाला तुमचे आभार हा मानायचे हा की माझ्या भोत्र्याला तुम्ही ए, युवराजा बस, हा ए, करून इकडे, घेतलेला. रसिका, आणि मला ए, पूर्ण आनंद रसिका, झालेला. ए, बोथरा काय भोत्रा काय शब्द आहे? माझा हे भ्राता असा शब्द आहे ना. भोत्रा ते माझं न. मी आभार मानते त्यांचे. पण हे हा का करतेस? अहो अद्दी दाखवायला हा नको का? बावळट आहेस तू. अकलेच्या एकतर्फी प्रियकरांनो. प्रियकर म्हणजे मी. असो हरकत नाही. मूर्ख आहेस का? अदब दाखवायला हा हा करायची गरज नाही. कुठल्या ते चूक. शाळेत गेली होतीस तू? भाऊजी, माझ्या बहिणीची शाळा घेऊ नका. तुझ्या बहिणीला शाळेत घेतलं नव्हतं. खरं आहे, विचार तिला. एवढी अक्कल शून्य आहे ही. घेतलं होतं. खामोश घेतलं. खामोश. सरकार बोला बोला बोला. सरकार, माझी एक विनंती आहे सरकार. हे माझे जे भाऊजी आहेत ते माझ्या भगिनीला खूप त्रास देतात, तर या भगिनीला आपल्या बरोबर राहायची मी तुम्हाला विनंती करतो. या भाऊजींबरोबर राहण्यापेक्षा तुमची दासी म्हणून ती आनंदाने राहील. ओंक्या नालाय का तू युवराज होणार आणि मी दासी म्हणून राहू? लाज वाटते तुला? ते काही नाही, या गट्टूची पट्टू राणी बनव मला. चालेल, आम्ही बोलून घेतो. मला पट्टू इकडे राणी मी बनायचं. बावळट आहेस आता का? बघाच तुम्ही गप्प बस, मजा. मी गप्प पट्टू बस. राणी होणार. पट्टू राणी होते. असं नको ना करू रसिका. मग कसं बायको बोलता आहेस मला? ना माझी तू. नाही. हा? त्याची पट्ट राणी होणार. तुला तरी पट्ट का ग राणी हे? आहारे तुझा विनोद. या अशा दर्जाईन विनोद बुद्धी असणाऱ्यांना ना आमच्या राज्यात चापकाचे फटके दिले जातात. काय सांगतोस काय? हा, पाठ दाखव तुझी. 200% सांगतो ह्याच्या पाठीवर झेब्रा असणार. हो निम्मन राय बर का. निम्मन राय. निमण. आमची परंपरा म्हणजे परंपरा आहे. हा. युवराज चला आता आपल्याला नंदुरबार निकोबारला जायचे आहे बुवा. आता निघायचं. हा मांडीवर घेण्याचा कार्यक्रम करायचा आहे परवा. चला ए, चाललाय तुम्ही? हा, आम्ही चाललो. जा. ओंक्या आय विल मिस यू. युवराज युवराज झाले त्या Oh, काय क्या? युवराज. सुखी I will राहा. not miss you. मी येईन तुला भेटायला यायचंय. चालेल. सरकार? जा जा ओंक्या. सरकार, माझं भाऊ चाललंय. सरकार काय अय्या. काय? अहो, काय अरे, हो? सरकार काय होत आहे काय? ए, रसिका, डॉक्टरला सरकार? बोलवा ना, डॉक्टरला बोलवा. काय सरकार? काय- महाराज सरकार हे संस्थानिक काय झालं? अहो, सरकार काय होत आहे? कोण आहे? महाराज कोण आहे कोण पाणी देऊ पाणी. हा कोण आहे हा कोण आहे. काय? सांगतो सगळं सांग. माझं काही चुकलं का. नाही हा विराज हा, विराज दादा एक मिनिट सांगतो दादा सांगतो. विराज. प्लीज पाणी आणा. कोण आहे. नाही, Please, काय- please, काय please. झालं सरकार? पाणी दादा प्या. दादा सरकार, गोळी युवराज. दादा गोळी घे. बरं वाटतंय. हे काढा ना हे वरचं. नको ताई, थांब. हे असं का करतायत? हे काय चाललंय? काय प्रकार आहे हा? काका सांगतो. ऍक्च्युली ना हे आहेत श्याम सुंदर राजपूत. हा हे नट आहेत, पण यांचे बाबा ना मोठे उद्योगपती आहेत. हा तर एकदा नाटकात काम करत असताना या बिचारच्या डोक्यावर ना स्पॉट पडला. हा. तेव्हापासून याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हापासून ना त्याला मध्ये मध्ये असे अटॅक येतात.
आणि ना जेव्हा जेव्हा त्याला असं अटॅक येतं ना तेव्हा हा सगळा लवा जमा घेऊन मला हे सगळं नाटक उभं करावं लागतं. एक मिनिट म्हणजे नाटक नाटक हो, मग हे जे आहेत सेवक वगैरे ते हे सगळे ज्युनियर आर्टिस्ट आहेत. हे घे रे, झालं तुमचं काम. हे घे रे. 500 रुपयावरचं ज्युनियर आर्टिस्ट आहे ते. हा, आणि तू मी मंथली बेसवर आहे. बापरे. म्हणजे मी युवराज नाही होणार आता. होणार. ओंक्या तू युवराज होणार. होणार. हा, पण संस्थानिक मी असणार. आणि माझा चिटणीस हा मी हा थँक्यू. चिटणीस ह्याची गर्दन मारा. मी